नमस्कार. आपण लाईव्ह आलेलो आहोत बारोमासच्या पेजवरून. सगळ्यात आधी थँक्यू सो मच टीम बारोमास, कारण आज तुम्ही मला ही संधी दिली आहेत. आणि संतोष वेरुळकर आमचे दिग्दर्शक, मी केलेली पहिली एकांकिका गमभन, ती एकांकिका त्यातली माझी पहिली भूमिका ही संतोष सरांनी मला दिली. आणि त्यांनी मला जेव्हा फोन करून सांगितलं की असा एक उपक्रम आहे 21 दुणे 42 नावाचा, आणि अनेक कलाकार त्यात सहभागी होतात आणि तुम्ही त्यात सहभागी व्हावंस असं मला वाटतंय, तर मला खूप भारी वाटलं. आणि त्यामुळे मी लगेचच हो म्हटलं, कारण त्यानिमित्ताने एक अभिवाचन तुमच्यासमोर सादर करायची मला संधी मिळणार आहे. ठाणे आर्ट गिल्ड, लोकसत्ता.com, ABP माझा, या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि अर्थात ज्या नाटकाच्या पेजवरून आज आपण लाईव्ह आलोय बारोमास, या सगळ्या टीम्सचे मी मनापासून आभार मानते, कारण त्यांनी आज हा उपक्रम, हे अभिवाचन तुमच्यासमोर सादर करायला मला दिले. मी आज जी कथा तुम्हाला सगळ्यांना ऐकवणार आहे ती आहे दमा मिराजदार या अत्यंत नावाजलेल्या सुप्रसिद्ध लेखकाची ही कथा. कथासंग्रहाचं नाव आहे माझ्या बापाची पेंड. आपल्यापैकी अनेकांनी ही कथा निश्चितपणे वाचली असेल. ही कथा आहे कोणे एकेकाळी. सगळी मंडळी यायला लागली आहेत, त्यामुळे मला वाटतं मी आता अभिवाचनाला सुरुवात करते. कोणे एकेकाळी. उत्तर रात्रीचा समय. नदीचे पात्र आता अगदी संथ होते. निस्तब्ध पाण्याचा विस्तार एखाद्या अजस्त्र स्फटिकमण्याप्रमाणे दिसत होता. तीरावरची वृक्षराजी ध्यानस्थ पुरुषाप्रमाणे निश्चल उभी होती. मंद वाऱ्याच्या लहरी अंगाला बिलगत होत्या आणि शरीरावर बारीक काटा फुलवीत होत्या. उशिरा उगवलेला चंद्रमा आता आकाश माथ्यावर येऊन टेकला होता आणि चांदणे झिरमिरत होते. छायाबहुल वृक्षांच्या दाटीतूनही ही रिमझिम आत पाझरली होती आणि भूमीवर नाना प्रकारच्या रुपेरी रंगवल्लिका उठल्या होत्या. पलीकडच्या काठावर उभी असलेली नगरी अंधारात पार बुडाली होती. तिथले दीप अधूनमधून झगमगत होते. अलीकडच्या काठावर टेंभे जळत होते आणि अंधारात दिसणाऱ्या त्यांच्या पंक्ती पाहून काहीतरी भयप्रद वाटत होते. वातावरणात तरंगणारे आणि वाऱ्याच्या झुळकी सरशी दोलायमान होणारे त्यांचे वेडेवाकडे आकार, त्यांचा रक्तवर्ण यांचा मनावर काहीतरी विचित्र परिणाम होत होता. आकाशगामी झालेल्या मयासुराची ती पावले उमटलेली आहेत असे उगीचच वाटत होते. नदीच्या तीराने जळणाऱ्या या चुड्यांचे प्रतिबिंब नदीच्या स्फटिकावर मुद्रित झाले होते आणि कुणालाही गोचर न झालेल्या स्वर्गभूमीचा मार्ग त्यातून गूढपणे पुढे गेल्याचा प्रत्यय मनाला येत होता. सारे काही निस्तब्ध आणि शांत होते. कुठे कुठे तंबूतून येणारे प्रकाशाचे भाले डोळ्यांना रुतत होते. रक्षकांच्या हालचाली जाणवत होत्या आणि त्यांचा पदराव कानावर पडत होता. पर्जन्याचा थेंब जसा सहजपणे भूमीच्या अधीन होतो, तसे सगळे जग सहजपणे निद्रेच्या अधीन झाले होते. नदीच्या पात्रात पाय सोडून मी एका पाषाणावर बसलो होतो. हात मागे टेकले होते. दृष्टी माथ्यावर आलेल्या चंद्रावर लावून कसला तरी विचार करीत होतो. कुठली तरी अनामिक हुरहुर मनाला अस्वस्थ करत होती. थोड्या वेळाने कुणाच्या तरी पावलांचा आवाज झाला. तो अगदी समीप आल्यासारखे वाटले म्हणून मी मागे वळून पाहिले. तो सर्वांगावर कवच शिरस्त्राण घातलेला राजदूत मला दिसला. मी पाहताच तो हसून म्हणाला, वक्रतुंड महाराज. हा शब्द ऐकल्यावर स्मरण होऊन मी तोंड वेडेवाकडे केले. काय रे, का आली तुझी पीडा इथे? महाराजांनी आपले स्मरण केले आहे. महाराजांनी? होय, त्यांनी झोपेत हाक मारली असेल. नाही, झोपेत नाही, खरेच स्मरण केले आहे. मी चकित होऊन विचारले, इतक्या उत्तर रात्री महाराज अद्याप जागे आहेत?
आज रात्रभर त्यांना निद्राच लागलेली नाही. कशावरून? मी स्वतः अंतर्गृहातच होतो. त्यांना अपचन झाले असेल. जा जा वैद्यराजांना बोलावणे पाठवा. राजदूत हसून म्हणाला, वक्रतुंड महाराज, धन्य आहे तुमच्या विनोदी प्रकृतीची. महाराज तिकडे अस्वस्थ आहेत, वारंवार मूर्छित पडत आहेत, आणि तुम्ही म्हणता त्यांना अपचन झाले असेल. न व्हायला काय झाले? आज माध्यांनीच इथल्या महाराजांकडे ते जेवायला गेले होते. तिथे सपाटून खाल्ले असणार. नाहीतरी त्यांना खाण्याविना दुसरे सुचते काय? खाताना विचार करायचा नाही आणि मागाहून शंखध्वनी करायचा. नित्याचेच आहे हे त्यांचे. मी एवढे बोललो तरी राजदूत हसून हसून बेजार झाला. इतका की त्याने स्वतःचे तोंड अगदी आवळून धरले. मी त्याला आणखी हसवले असते, पण सर्वांग कवच शिरस्त्राण घातलेल्या माणसाला फार मोकळेपणे हसता येत नाही हे मला माहित होते. म्हणून मी आधी काहीही न बोलता म्हटले, बरे तर हा मी निघालो. डुलत डुलत एखादी लांब तानेची फिरत घेत मी महाराजांच्या अंतर्गृहाकडे आलो. वाटेत उभे असलेल्या एका राजसेवकाची दाढी ओढून मी किती लांब झाली हे पाहिले. दुसरा झोपला होता, त्याच्या नाकात सुताची दोरी कोंबली. तिसऱ्याला जीभ बाहेर काढून वेडावून दाखवले. ह्याच्याशी बोल, त्याची चेष्टा कर असे करीत आणि एकंदरीत मोठा कल्लोळ उडवीत मी अंतर्गृहात आलो. महाराज शय्येवर लोळत होते. ते मध्येच डोळे मिटत पुन्हा उघडीत, कधी अंगावरचे उत्तरीय सावरीत, कधी दूर फेकीत, सारखे या कुशीवरून त्या कुशीवर होत. एकंदरीत ते बरेच अस्वस्थ दिसले. जिकडे तिकडे दासी उभ्या होत्या. हातात निरनिराळे साहित्य घेऊन तिष्ठत होत्या. कुणी विंझणवारा घालीत होत्या, कुणी महाराजांची वस्त्रे नीटनेटकी करीत होत्या, बाकीच्या केवळ आज्ञेसाठी तत्पर होत्या. भूमीवर पसरलेला काळाभोर पट्टा एकदम पाहून मी ओरडलो, महाराज, नाग नाग. त्याबरोबर सगळीकडे एकच गोंधळ झाला. तेवढ्यात या लोळणाऱ्या पट्ट्याचे बारीक टोक उचलून मी जोराने खेचले आणि फेकून देण्याचा आविर्भाव केला. त्याबरोबर एक दासी किंचाळली, आई आई, माझी वेणी. मी क्रोधाविष्ट होऊन म्हणालो, ती तुझी वेणी का? मला वाटले नागच आहे म्हणून. मग आधी बोलायचे नाहीस? अशी जाण्या येण्याच्या मार्गावर आपली वेणी टाकू नये, नीट जपून ठेवावी. माझे हे बोलणे ऐकून दासी हसतच राहिली. बाकीच्याही सगळ्या हसू लागल्या आणि हसण्याचा एकच कल्लोळ त्या ठिकाणी उडाला. पुन्हा मी त्या दासीला विचारले, पण तू खाली भूमीवर बसून काय करीत होतीस? ती हसत म्हणाली, महाराजांसाठी मी चंदन उगाळते आहे. तरीच इतकी दुर्गंधी सुटली आहे असे म्हणून नाक दाबून धरून मी महाराजांच्याकडे गेलो. त्यांच्या शय्येजवळ उभा राहून मी टाळी वाजवली. सगळ्या दासींना उद्देशून सांगितले, चालू लागा तुम्ही बाहेर. तुमच्या भेसूर तोंडामुळेच महाराजांना ज्वर आला असला पाहिजे. चला चला, चालत्या व्हा. थोड्याशा रुष्ट होऊन, थोड्याशा हसत, पण सगळ्या दासी तिथून पटापटा निघून गेल्या. आत मी आणि महाराज दोघेच राहिलो. हे नीट पाहून मी म्हणालो, महाराज आता बोला, काय बिघडलंय तुमचे? महाराज हळू स्वरात म्हणाले, वक्रतुंडा, तू माझा मित्र म्हणून सांगतो. कसेही शत्रू म्हणून सांगितले तरी ऐकेन. ऐक मूर्खा, उगीच बडबड करू नकोस. बरे तर सांगा. महाराज पुढे म्हणाले, काय सांगू? आज संध्याकाळपासून माझी अवस्था अगदी चमत्कारिक झाली. काही सुचत नाही, काही रुचत नाही, काही भासत नाही, काही दिसत नाही. मी काळजीच्या स्वरात विचारले, का बरे? चित्रसेन महाराजांच्याकडे काही कमी जास्त खाल्लेत का? या देशातले भोजनच चमत्कारिक, सगळे कसे आळणे, मला मुळीच आवडले नाही. मग आज संध्याकाळी भोजनानंतर थोडेसे लोळल्यावर नगर पर्यटन करायला म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो. बर, पुढे? त्यावेळी नगरेश्वर मंदिरात देवदर्शनासाठी आम्ही गेलो. दर्शन घेऊन प्राकारातील पुष्पवाटिकेत घटकाभर विश्रांतीसाठी म्हणून बसलो असताना एक अत्यंत लावण्यवती स्त्री मी पाहिली. आपल्या सख्यांबरोबर हास्य विनोद करीत ती वाटिकेतून हिंडत होती.
एखादी वीज चमकावी ना तशी तिची मुखश्री मला पळभर दिसली आणि नाहीशी झाली. खरोखर सांगतो वक्रतुंडा, असले रूप मी या लोकी तरी पाहिले नाही. तिच्या लावण्याच्या केवळ दर्शनानेच मूर्छित झालो. ती तिथून केव्हा निघून गेली मला कळलेही नाही. सेवकांनी मला सावध करून इकडे आणले. तेव्हापासून मी एखाद्या माशासारखा तडफडतोय आहे. डोळे बारीक करून एखादी शंका आल्यासारखे मी विचारले, ती सुंदर आहे हे मला कळले, पण ती तरुण आहे ना? हो, ते तुम्ही मला सांगितलेच नाही, ते कळले म्हणजे बरे. महाराजांनी शय्येवरून उठून माझा हात धरला. थोडासा रागाचा चढता स्वर काढून ते म्हणाले, मित्रा, ही विनोदाची वेळ नाही. विनोद करून हसवण्यासाठीच तुला आम्ही विदूषकाचे स्थान दिले आहे, पण तो प्रकार आता बस कर. विनोद तुझ्या लहरीने नव्हे, माझ्या लहरीने झाला पाहिजे. हे बोलणे ऐकून मी एकदम गप्प बसलो. थोडा वेळ विचारमग्न होऊन नंतर मी विचारले, बरे, मग मी यात काय करावे अशी तुमची इच्छा आहे? महाराजांनी माझे दोन्ही हात घट्ट दाबले. या कार्यात मला सहाय्य कर. ती लावण्यवती कोण ह्याचा शोध आण. तिची प्राप्ती कशी घडवून आणता येईल ह्याचा मार्ग सांग. हे मीच केले पाहिजे? तुझ्या विना या परदेशात मला सहाय्य कोण करणार? तू बुद्धिमान आहेस, चतुर आहेस, पिंजऱ्यातल्या शुकासारखा बडबडे आहेस. आणखी म्हणजे तू मूळचा याच प्रदेशातला आहेस, म्हणून तूच हे काम करायला पाहिजे. महाराजांचे हे बोलणे खरे होते. या टीसभर खळगीच्या निमित्ताने जेव्हा मी दाही दिशा हिंडत होतो तेव्हा त्यांनीच मला आश्रय दिला होता. महाराजांच्या कृपेनेच हे स्थान प्राप्त झाले होते. इतक्या तरुणपणीच माझे भाग्य उदयाला आले याचे सगळ्यांना कौतुक वाटत होते. होय, त्यांच्या कृपेवर मी जगत होतो. त्यांच्या इच्छेनुसार हसत होतो आणि हसवीत होतो. आता त्यांच्या कृपेची पूर्ती करण्याचा हा समय होता. त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती आणि ती मला पूर्ण करणे भाग होते. मी केवळ त्यांच्या दृष्टीचा दास होतो, हातांच्या संकेतांचा सेवक होतो. धनी जे बोलेल ते वरच्यावर झेलण्यात भूषण बांधणारा एक यक्कश्चित चाकर होतो. मला ते करणे भागच होते. एक सुस्कारा सोडून मी म्हणालो, ठीक आहे महाराज, मी पराकाष्ठा करतो. आणि त्यांच्या गोऱ्या पान पुरुषी सौंदर्याने नटलेल्या अलंकृत मुखाकडे उगीच मी पाहत राहिलो. मस्तकावरून हात फिरवीत महाराज म्हणाले, इतके अप्रतिम लावण्य सामान्य कुळात असणार नाही. तिची वस्त्रेही मोठी मौल्यवान होती. अंगावर नाना प्रकारची भूषणे होती. खात्रीने ती कुठल्या तरी उच्च कुळातली आहे, तू शोध कर. मी हसून म्हटले, आपला तर्क बरोबर आहे. ती राजकन्या मात्र खचित नसावी. म्हणजे सार्वजनिक पुष्पवाटिकेत राजपुत्री येईल असे मला वाटत नाही. देवदर्शनाला आलेली ती एखाद्या नगरवासी जनाची पुत्री असावी. आणि मी उठलो. महाराजांचा निरोप घेऊन माझ्या निवासाकडे आलो. दीप जळत होता. अंग जड झाले होते. सगळे शरीर कसे शिणून गेले होते. उघड्या दारातून उषतकालीचे गार वारे आत येत होते आणि अंगाला झोंबत होते. शय्येवर अंगठ टाकताच क्षणार्धात माझे डोळे मिटले. उषतकाल होईपर्यंत माझे सगळे आन्निक आटोपले होते. सुस्नातून आणि वस्त्रे परिधान करून मी बाहेर पडलो आणि नदी तीराला असलेल्या लहानशा नौकेतून पलीकडच्या तीराला जाऊन पोहोचलो. झरझर पाय उचलीत नगराच्या महाद्वारापर्यंत आलो तेव्हा सूर्य 2 अंगुळे वर आला होता. सुवर्णाचा मुलामा वृद्धांच्या माथ्यावर झगमगत होता. नाना प्रकारचे रव करीत पक्षी कोटरातून बाहेर पडित होते. मंद वायू अंगाला स्पर्शून जात होता आणि उपवनातून येणाऱ्या पुष्पांचा परिमल वातावरणात कोंदून राहिला होता. राजमार्गाने बराच वेळ इकडे तिकडे हिंडत मी जवळजवळ नगर प्रदक्षिणा घातली. तोपर्यंत नित्याचे व्यवहार सुरू झाले होते. एखादा ब्राह्मण शुचिरभूत होऊन मंत्र म्हणत चालला होता. वैश्यलोक शिबिकेत बसून देवदर्शनाला निघाले होते. एखादा रथ खडखडत जात होता आणि पादचारी लोक गडबडीने कुठे कुठे चालले होते. फिरत फिरत मी फुलवाल्यांच्या दुकानांवरून जाऊ लागलो. एक सशक्त गोरागोमटा तरुण फुलवाला दिसला तेव्हा मी थांबलो. ऐन प्रातःकालीच त्याच्या तोंडात तांबूलही दिसला तेव्हा आपले काम सहज होईल असे मला वाटले.
मग त्याच्या दुकानातून पुष्पहार, गजरे असले साहित्य घेतले. इकडे तिकडे गप्पा मारल्या आणि अखेरीस संभाषण सुंदर स्त्रियांच्यावर येऊन ठेपले. सुंदर युवतीचा विषय निघाल्यावर त्या तरुण आणि रसिक माणसाची कळी खुलली. जोपर्यंत या नगरीत अनेक सुंदर स्त्रिया आहेत ना, तो म्हणाला, तोपर्यंत आमचा हा व्यवसाय उत्तम चालत राहणार. मी विचारलं, तो कसा काय? हो, या सुंदरींच्या प्राप्तीसाठी झुरणारे तरुण पुरुषही फार आहेत. ते गळ्यात पुष्पहार घालतात, मनगटावर गजरे घालतात, नाना प्रकार करतात आणि आपल्या प्रियेच्या घराजवळ घुटमळत राहतात. तुम्ही संध्याकाळी या, म्हणजे एक एक गमती तुम्हाला दाखवेन. मीही मग मणिबंधावर गजरा चढवला. त्याच्याकडे हसून पाहिले. त्यानेही नेत्रपल्लवी केले आणि मग तोही हसला. महाराज, आई प्रातःकाळीच तुम्ही त्यातलेच भेटलात की? मी हसून म्हणालो, गड्या, हे असे आहे खरे. मी एक परदेशी पांथस्थ आहे. मी कुठे जाऊ हे सांग. एखाद्या अशा सुंदरीचे नाव सांग की जिचे लावण्य पाहून राजे महाराजांनाही भुरळ पडावी. महाराज, आपली इच्छा असेल तर सांगतो बापडा. पण या असल्या लावण्याच्या वाटेला तुम्ही पांथस्थांनी जाऊ नये. सांगशील तर खरे. नाना सुंदरींची नावे सांगितली, त्यांच्या सौंदर्याचे वर्णन केले आणि त्यांच्या रुची अरुची निवेदल्या. शेवटी तो म्हणाला, महाराज, हे तर झालेच, पण या नगरीत असे अद्वितीय स्त्रीरत्न आहे की जिच्यासाठी अनेक राजपुत्र झुरडीला लागलेत. पण तिच्या वाटेला तुम्ही जाऊ नये खरे. मान हलवून मी त्याला कारण विचारले. या नगरीत धनदत्त नावाचा श्रेष्ठी राहतो. त्याचे ऐश्वर्य कुबेरासारखे आहे. या श्रेष्ठीची कन्या मोहिनी ही केवळ सौंदर्याची खाण आहे. आमच्या मालव देशातल्या सुंदरी उपजत चतुर असतात, पण ही मोहिनी विशेष चतुर आहे असे ते म्हणतात. पाहिल्याबरोबर कुठल्याही पुरुषाने मूर्छित व्हावे असे तिचे लावण्य आहे. ही खूण बरोबर जुळत होती. उपवनात त्या सुंदरीला पाहिल्याबरोबर आपण मूर्छित पडलो असे महाराजांनी सांगितल्याचे मला स्मरण झाले. ती हीच युवती असली पाहिजे एवढे समजले. महाराजांचे बाकी काही असो, पण स्त्रियांच्या विषयात त्यांची पारख कधी चुकणार नाही हे मला माहित होते. मी म्हटले, तर मग ती सुंदरी अवश्य पाहिली पाहिजे. निदान दृष्टीलाभ तरी घ्यावा. आमच्यासारख्या दरिद्री माणसाने कशाला या मार्गाने जावे? दृष्टीलाभ अवश्य घ्या, तो दुकानदार दृढ स्वरात म्हणाला. प्रतिदिनी सायंकाळी ती नागेश्वर मंदिरात देवदर्शनाला येते. पुष्पवाटिकेत आपल्या सख्यांसमवेत बसते आणि पश्चिम द्वाराने निघून जाते. पण फक्त पहा चपले, अधिक पुढे जाऊ नका. जाल तर पस्तावाल. का बरे? कोण जाणे, पण कुठलाही पुरुष तिच्या मनाला काही येत नाही. तिच्या मागे लागून लागून अनेक जण व्यर्थ झुरले. काही जणांनी प्राणत्याग केला, कित्येकांनी देशांतर केले, काही जणांनी तर अंगाला राग फासून संन्यास घेतला. पण तिचे मन कुणाच्याही ठाई रमले नाही. अशी मोठी विचित्र मुलगी आहे. तुम्ही तिच्या नादी लागाल तर व्यर्थ आपल्या जीवनाचा नाश करून घ्याल या उपर. तुमची इच्छा. फुलवाल्याने इतके सांगितल्यानंतर मी अधिक काही बोललो नाही. त्याला धन्यवाद दिले. त्याच्या हातावर रौप्य मुद्रिका ठेवून त्याचे समाधान केले आणि त्या श्रेष्ठीच्या प्रासादतुल्य वाड्याचा पत्ता विचारून मी त्याचा निरोप घेतला. त्यानंतरच्या 2-3 दिवसात मी श्रेष्ठी धनदत्ताच्या प्रचंड वाऱ्यावरून अनेक प्रदक्षिणा केल्या. हा वाडा खरोखरीच एखाद्या प्रासादासारखा होता. त्याला अनेक प्रवेशद्वारे आणि मजले होते. ठिकठिकाणी गवाक्षे होती. सगळाच वाडा तिन्ही चारी बाजूंनी उपवनाने वेढला होता. नाना प्रकारांनी मी शोध केला तेव्हा मला कळले की सगळ्या वाड्याचा पश्चिमेकडचा भाग मोहिनीकडे आहे आणि तेथील अनेक महालातून ती राहत असते. तिच्या महालाकडे जाणाऱ्या प्रवेशद्वारावर जे गवाक्ष आहेत त्यात नित्य एक दीप रात्रंदिवस जळत असतो आणि तो कधीही शांत करायचा नाही अशी तिची विशेष आज्ञा आहे. का कोण जाणे, पण या दिव्याभोवती काही गूढ आहे असे मला वाटू लागले.
हा दीप अहोरात्र तेवत का ठेवण्यात येत होता? प्रकाशासाठी? छेच, तसा तो दीप लहान होता आणि त्याने बाहेरही प्रकाश पडत नव्हता आणि आतही खचित नव्हता. आणि तो दिवसा ठेवण्याचे तर काहीच कारण नव्हते. मग कशासाठी? त्या सुंदरीला केवळ दैववशात उत्पन्न झालेली एक श्रीमंती इच्छा? तसेही नसावे. काही एक हेतू, काही एक योजना त्या पाठीमागे असेल काय? विचार करून करून थकल्यावर अखेरीस मला काहीतरी समजल्यासारखे वाटले. मनात कसली तरी शंका घोळू लागली आणि तीच बरोबर आहे असेही वाटू लागले. एके दिवशी रात्री मी धनुष्यबाण बरोबर घेऊन गेलो आणि त्या गवाक्षावर नेम धरून शरसंधान केले. 2-3 बाण हुकले, पण एक बरोबर त्या दिव्याला लागला आणि तो आत कोलमडून पडला. त्या मंद प्रकाशाने उजळलेली ती खिडकी अंधारात बुडून गेली. एवढे झाल्यावर मी तिथून निघून गेलो. दुसऱ्या दिवशी रात्री नित्याप्रमाणे मी त्या गवाक्षाकडे जाऊन पाहिले. तो दीप पूर्ववत जळतच होता. इकडे तिकडे पाहता पाहता माझ्या ध्यानात आले की प्रवेशद्वाराच्या खाली भूमीवर सुगंधी द्रव्याने भरलेला द्रोण ठेवलाय आणि त्याच्या समीप सुगंधी फुलांची रास रचली. सुगंधी द्रव्याचा द्रोण पाहून मी हसलो आणि तो तिथेच लवंडून दिला. राशीतली सुगंधी फुले मात्र मी उंजळ भरून घेतली आणि परत एक चकार शब्द न बोलता माघारी आलो. रात्रभर विश्रांती घेतली आणि प्रातःकालीच तिच्या द्वारावरून निरीक्षण करीत पुढे गेलो. माझा तर्क खरा झाला होता. तिच्या प्रवेशद्वारापुढे एवढ्या पहाटेच भूमीवर रंगवल्लिका काढलेल्या होत्या आणि त्यात मध्यभागी एक सुरेख स्वस्तिक चिन्ह नीटनेटके रेखलेले होते. समाधानाचा एक निश्वास सोडून मी परत आलो आणि महाराजांना सगळी कथा सांगितली. महाराजांना या प्रकारातले काही एक कळले असे त्यांच्या मुद्रेवरून दिसले नाही. त्यांनी मी जे बोललो ते ऐकून घेतले इतकेच. थोड्या वेळाने त्रासिक मुद्रा करून ते म्हणाले, हे तू मला जे सांगितलेस त्यातले एक अक्षरही समजले नाही. दीप काय, फुले काय आणि स्वस्तिक काय, सगळे चमत्कारी, काहीतरी आपले तुझे डोके चालत असते. मी हसून म्हटले, महाराज, हे चतुर स्त्रियांचे संकेत आहेत. या मालव देशातल्या स्त्रिया या विद्येत फार कुशल समजल्या जातात. आपल्या प्रियकराची त्या याच मार्गाने निवड करतात. महाराजांनी भ्रुकुटी उडवल्या, चेहरा रुष्ट केला. कसले बुवा संकेत? आम्हाला एक अक्षर समजले असेल तर शपथ. महाराज, अखंड दीप लावून या मोहिनीने असे सुचवले की मी माझ्या प्रियकराची अहोरात्र वाट पाहते आहे. दीप अजून जळतो आहे आणि मला योग्य प्रियकर अद्याप भेटलेला नाही. तो दीप शांत करून मी तिला सुचवले की आता वाट पाहायचे कारण नाही, तुझ्या रुचीला पुरुष या नगरीत आलाय. समजले महाराज? दुसऱ्या दिवशी तिने सुगंधी द्रव्याने भरलेला द्रोण आणि फुलांची रास आपल्या प्रवेशद्वारापाशी ठेवली. हेतू हा की पुरुष कोणत्या गोष्टीची निवड करतो हे पाहावे. मी द्रोण लवंडून दिला आणि फुलांची उंजळ उचलली. त्यातून मी तिला असे दाखवून दिले की कृत्रिम सौंदर्यापेक्षा स्वाभाविक सहज सौंदर्याचा मी भोगता आहे. खोटे मानव निर्मित सौंदर्य मला नको. परमेश्वराने निर्मिलेले सौम्य पण अनाघ्रात रूप मला हवे. मला म्हणजे मला नव्हे, तुम्हाला मान्यतेची ग्वाही दिली. माझा म्हणजे तुमचा हा संदेश तिने बरोबर ओळखला. तिला तो मान्य झाला म्हणून प्रातःकाली तिने रंगवल्लिका काढल्या आणि त्यात स्वस्तिक रेखून आपले स्वागत केले. शुभचिन्ह दर्शवून स्वतःच्या मान्यतेची ग्वाही दिली. माझे स्पष्टीकरण ऐकून महाराज थोडेसे विचारात पडले. त्यांच्या मुद्रेवरून अनेक भाव उमटून गेले. शेवटी अविश्वासाची मुद्रा दर्शवून मान हलवीत ते म्हणाले, काय बोललास काही कळले नाही. मला नाही वाटत यात काही तथ्य असेल म्हणून. सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत झाले. या असल्या मार्गाने कुठे स्त्रिया प्राप्त होतात काय? त्यापेक्षा सरळ पुष्पवाटिकेत जाऊन तिला पळवून आणले तर. मी उद्विग्न मुद्रेने म्हणालो, छे छे महाराज, अहो जिथे सूचिकेने कार्य होईल तिथे खड्ग कशाला? तुम्ही पहा तर खरे काय होते ते. बरे तर काय करायचं म्हणतोस?
आता तिला एक विरह व्यथेने तुडुंब भरलेले पत्र पाठवायचे. असे पाठवायचे की तुमच्या बुद्धिमत्तेचा, रसिकतेचा तिला पुरा प्रत्यय आला पाहिजे आणि तिने त्वरित भेटायला धावत आले पाहिजे. तर मग ते काम तू कर, एक पत्र पाठवून दे, पाहू तरी काय होते ते. मी सुस्कारा सोडून म्हणालो, आज्ञा महाराज. मग मी भूर्जपत्र आणून त्यावर वळणदार अक्षरात लिहिले, प्रियतमे, मी कोण हे जाणण्याची तुला उत्सुकता लागली असेल. मी कोणी सामान्य कुळातला नसून राजवंशातला क्षत्रिय कुलोत्पन्न पुरुष आहे. हे पाहून तुला खचित हर्ष होईल. तुझ्या असामान्य रूपाने मी तुझ्याकडे ओढला गेलो आणि तुझ्या चातुर्याने तर माझ्या हृदयावर तुझे लावण्य शाश्वतच कोरले गेले आहे. तुला एकदा पाहूनच इतकी विलक्षण स्थिती होऊन जाते की खरोखर तुझ्या संगतीचा दाह तुझ्या निकटच्या परिवाराला कसा सोसवत असेल याचा मला विस्मय वाटतोय. तू म्हणजे एका सुकुमार राजकुमाराला उषक्काली पडलेले एक मधुर स्वप्न आहेस. गंधद्वीपाला पाहून भ्रमर उत्फुल्ल पुष्पवाटिकांचाही त्याग करतात माझे मनही तसेच तुझ्या ठाई आकृष्ट झाले आहे. मनात अहर्निश तुझा ध्यास लागला आहे. तू केव्हा भेटशील. पुरुषार्थाने कृतार्थ झालेले माझे बाहू तुझ्या विसाव्यासाठी अधीर झाले आहेत. तेव्हा ये. विरहाच्या अग्नीत आता फार काळ राहवत नाही. नदी ज्या अनिवार्यतेने सागराकडे धावत जाते ती अनिवार्यता तुलाही माझ्याकडे घेऊन येऊ दे. तुझ्या मिलनासाठी मी व्याकुळ झालो आहे. पत्र पुरे करून मी आमच्या वृद्ध दासीला हाक मारली. खाणाखुणा नीट समजावून देऊन मी तिला ते पत्र देऊन धाडून दिले. आमची ही वृद्धा तशी बुद्धिमान होती. आपले कार्य योग्य रीतीने पार पाडल्या वाचून ती परत येणार नाही याची मला निश्चिती होती. चांगले 2 प्रहर लोटले आणि ती परत आली, ती रडत रडतच. महाराज चकित होऊन म्हणाले, चंद्रमुखी, तुला रडायला काय झाले, काय प्रकार आहे. म्हातारी चंद्रमुखी पहिल्या प्रथम बराच वेळ काही बोलेना. रडत हुंके देत ती गप्प उभी राहिली. खोदून विचारले तरी बोलेना. मलाही त्यामुळे मोठे चमत्कारिक झाले. चोरट्यासारखा मीही गप्प उभा राहिलो. शेवटी महाराज रागवले. थेरडे, काय झाले ते सांगशील का, आपली रडतच बसशील. वृद्धा हुंके देत म्हणाली, काय सांगू महाराज, असा प्रसंग माझ्यावर जन्मात कधी आला नव्हता. मी म्हटले, वाटेत कुणाला तरी तू धक्का दिला असशील आणि त्यामुळे त्याने तुला ठोकले असेल, होय की नाही. माझे हे बोलणे ऐकून महाराज खो खो करून हसू लागले आणि त्या वृद्धेचेही रडे थांबले. हळूहळू तिला कंठ फुटला. काय सांगू महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्या श्रेष्ठीच्या घराचा शोध घेत गेले. काही ना काही निमित्त सांगून त्या तरुण मुलीपर्यंतही जाऊन पोहोचले. काय ते लावण्य, आहा. पुरे 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 पुढे बोल. पुढे काय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुष्पवाटिकेत पाहिल्यापासून सगळी कथा मी तिला थोडक्यात सांगितली. महाराजांच्या ऐश्वर्याचे रूपाचे वर्णन केले आणि तुम्ही दिलेले पत्र तिच्या स्वाधीन केले. मग माझे बोलणे ऐकून तिने मुद्रेवर असे आश्चर्य व्यक्त केले म्हणता की आपले काहीतरी चुकले असे तिथल्या तिथेच मला वाटू लागले. आणि पत्र वाचल्यावर तर ती अशी क्रुद्ध झाली की काही विचारू नका. नाही नाही ते बोलून तिने माझी निर्भत्सना केली. वक्ताडन तर केलेच, पण कसल्या तरी रंगाने भरलेली आपली बोटे ताडदिशी माझ्या मुखावर घेऊन उठवली आणि वर म्हणते कशी, जा जा तुझ्या महाराजाला हे थोबाड दाखव जा. आणि अक्षरशः सेवकाकडून मला हाकलून दिले. असे म्हणून ती पुन्हा मुसमुसायला लागली. महाराजांनी तिला बाहेर जाण्याची आज्ञा केली. ती रडत रडत म्हणाली, ही बघा ती बोटे माझ्या म्हातारीच्या गालावर कशी स्वच्छ उमटलेली आहे. आपला झाकलेला गाल तिने क्षणभर आमच्या पुढे केला. मी निरखून पाहिले, खरोखरच रक्तचंदनाची 3 सुकुमार बोटे त्यावर उमटलेली होती. ती गेल्यावर महाराज रागाने तार स्वरात म्हणाले, झाले, लागला निर्णय. तरी मी म्हणत होतो की तुझे सगळे करणे मूर्खपणाचे आहे, यात काही अर्थ नाही. आता तर माझे नावही तिला कळून चुकले. माझी प्रतिष्ठा गेली, कीर्ती लोपली. आता तिच्या प्राप्तीची या जन्मात तरी मला आशा नाही. मूर्ख कुठचा. मी शांतपणे बोलणे ऐकत होतो. महाराजांच्या बुद्धिमत्तेचे मनातल्या मनात कौतुक करीत विचार करीत होतो. मनात म्हणत होतो की हे असे कसे झाले, आपला तर्क चुकला कसा, का बरे चुकावा.
आणि तो जर चुकलाच असेल तर भूमीवर काढलेल्या त्या शुभचिन्हांचा अर्थ काय? शेवटी मी मनात काहीतरी पक्के ठरवले. नंतर अत्यंत सावकाश स्वरात पण ठासून मी सांगितले, नाही महाराज, आपण योग्य मार्गावर आहोत. खोचक स्वरात महाराज उत्तरले, असे का? फार छान. ते कसे काय एवढे आता सांग म्हणजे झाले. महाराज, मोहिनीने आपली प्रीती व्यक्त केली आहे, अप्रीती नाही. हे ऐकून महाराज ताम्रमुखी हनुमानासारखे लाल झाले. होय का? मग उद्या मी तुला सुळावर चढवतो आणि सांगतो की मी प्रीतीनेच या महाब्राह्मणाला सुळावर चढवले, अप्रीतीने नाही. अहो महाराज, महाराज, माझे ऐकून तर घ्या. तू काय सांगणार? ही अप्रीती नव्हे, अनुराग आहे, असेच ना? मी शांतपणे म्हटले, होय. बोल पुढे. ही रक्तचंदनाची बोटे 3 आहेत, ती तुम्ही पाहिलीत का? या मोहिनीने तुम्हाला मोठ्या चतुराईने सुचवले आहे की थोडासा धीर धरा, 3 दिवस थांबा, मग मी आपलीच आहे. एवढे बोलून मी उठून गेलो. 3 दिवस लोटले. मग मी त्या दासीला पुन्हा बोलावून घेतले आणि पुन्हा तिला त्या श्रेष्ठी कन्येच्या घरी जायला सांगितले. पहिल्या प्रथम ती जायला सिद्ध होईना, पण मी तिला फारच आग्रह केला, नाना आश्वासने दिली. तेव्हा बरेच आढेवेढे घेऊन तिने नंतर जाण्याचे मान्य केले. यावेळी मात्र मी तिच्याबरोबर पत्र मुळीच दिले नाही. फक्त जा आणि तिचे कुशल विचारून ये एवढेच सांगितले. 4 घटिका लोटल्या आणि चंद्रमुखी परत आली ती हसत हसतच. मोहिनीने आपले कसे स्वागत केले, चांगले स्वादिष्ट पदार्थ खाण्यासाठी कसे दिले आणि शेवटी ओंजळ भरून सुवर्ण मुद्रिका कशा दिल्या, महाराजांची नाना प्रकारे विचारणा कशी केली, याचा विस्तृत वृत्तांत तिने मला सांगितला. ते ऐकून माझा जीव भांड्यात पडला. शेवटी मी तिला विचारले, बरे पण तिने काही निरोप दिला का? ती मान हलवून म्हणाली, निरोप नाही बाई काही दिला. जाताना फक्त चंदनाचे वर्तुळ तिने माझ्या गालावर काढले आणि मला जा म्हणून सांगितले. मी ते आत्ताच पुसून टाकले. मी महाराजांकडे जाऊन हा सगळा वृत्तांत कथन केला आणि म्हणालो, महाराज, आपले कार्य पुरे होते. हा तिचा अखेरचा संदेश. आता विरहाचा काळ संपला महाराज, मिलनाची घटिका समीप आली. ते ऐकून महाराजांचे कुतूहल जागृत झाले. ते कसे काय? या संकेतातून तिने असे सुचवले आहे की आकाशामध्ये पूर्ण चंद्रमा ज्या दिवशी असेल त्या दिवशी मी आपल्याला भेटायला येईन. हे ऐकून महाराज आसनावरून ताडकन उठून उभे राहिले. त्यांची मुखश्री फुलली, हातपाय थरथरू लागले आणि अखेरीस एखादा घट जसा जलाने भरून यावा तसे त्यांचे मुख आश्चर्याने भरून आले. काय म्हणतोस काय तू? अगदी सत्य. ती येईल. महाराज, हा संकेत आहे. चतुर स्त्री तो केव्हाही पाळी. पण केव्हा येईल? पौर्णिमेला क्षितिजावर चंद्रबिंब दिसू लागल्यानंतर ते आकाश माथ्यावर येईपर्यंत ती केव्हाही येईल. महाराज विचार करून म्हणाले, पौर्णिमा केव्हा आहे? केव्हा आहे पौर्णिमा? उद्या. अरे रे, आज नाहीच का? नाही महाराज, तिथे तरी किमान तुमची सत्ता मुळीच चालणार नाही. चंद्रमा आपल्या वेळेलाच पूर्ण रूप घेऊन उदयाला येईल, तुमच्या लहरीने नव्हे. महाराज हसले. त्यांना वाटले मी काहीतरी हा गमतीदार विनोद केला आणि ते हसले. मग वक्रतुंड, असे कर, तूच जा आणि तिला घेऊन ये. महाराजांनी अशी आज्ञा केल्यावर मला थोडेसे समाधान झाले. ज्या स्त्रीच्या प्राप्तीसाठी मी माझे शहाणपण पणाला लावले ती सुंदरी अद्याप मी पाहिलेली नाही याची मला रुखरुख लागून राहिली होती. तिला डोळे भरून पाहता येईल अशी संधी मिळावी ही उत्कंठा मनात होतीच. ती पुरी झाल्यामुळे मला आनंद झाला. महाराजांना वंदन करून मी म्हटले, जशी आपली आज्ञा महाराज. मग तो दिवस मावळला. पळे विपळे घटिका असे करता करता दुसराही दिवस मावळण्याच्या बेतात आला. सहस्त्र किरणांचे जाळे आवरून घेऊन दिवसाचे सुदर्शन पश्चिम क्षितिजावर टेकले. पश्चिमेला रक्तवर्णाचा सडा झाला आणि त्याच वेळी पूर्व क्षितिजावर वाटोळे चंद्रबिंब अलगद वर आले. जलसंचय कमी व्हावा आणि जलपृष्ठाखाली आलेल्या कमळाने फुलत हळुवारपणे वर तरंगावे तसे हे चंद्राचे विकसित फूल वर आले.
दोन्ही बाजूंना 2 अजस्त्र घंटा बांधलेल्या एका गजराजाप्रमाणे पृथ्वीची शोभा दिसू लागली. उष्णोदकात चंदन मिसळावे तसा सूर्यप्रकाशात चंद्रप्रकाश मिसळला आणि मग अखेरीला जिकडे तिकडे चांदणे चांदणे झाले. नदीच्या पात्राजवळ उभा राहून मी वाट बघत थांबलो तेव्हा चंद्र सरसर वर चढत होता आणि चांदण्यांचा लेप झाडाच्या माथ्याला लागलेला होता. सपर्ण वृक्ष सळसळत होते आणि मंद वाऱ्याच्या झुळका अंगाला बिलगत होत्या. नदीचे पात्र रुपेरी झाले होते. सारे आसमंत उजळून निघाले होते. अशा 2 घटिका गेल्या आणि मग एखाद्या राजहंसाच्या संथ लयपूर्ण गतीने पलीकडच्या काठावरून एक नौका या तीरावर आली. नावाडी नौका वल्लवित होता आणि चांदण्यात झगमगणाऱ्या मेघडंबरीखाली अवगुंठन घेतलेली एक कमनीय आकृती अस्पष्टपणे दिसत होती. सारा श्वास गोळा करून मी तिकडे पाहत राहिलो. नौका तीराला लागली आणि रेशमी वस्त्राचे आच्छादन घेतलेली तारुण्याने मुसमुसणारी एक सुकुमार युवती तीरावर उतरली. तिची गोरीपान पावले कडेच्या पाण्यात भिजली आणि नंतर वाळूत उमटली. कमरेचा शेला काढून मी तो हातात धरून हलवल्यासारखा केला तेव्हा त्या पावलांची पंक्ती अचूक माझ्याच दिशेने वळत आली आणि मला एकदम बावरल्यासारखे झाले. तिच्याकडे पाहण्यासाठी म्हणून दृष्टीला दिशा दिली तेव्हा ती हसली. ती हसली आणि अशी हसली की सगळे चांदणे एकदम फिकट झाल्यासारखे वाटले. चांदण्याने माखून निघालेले आपले मुख वर करून तिने अवगुंठन काढून घेतले. अत्यंत मृदू स्वरात ती म्हणाली, मी आले आहे. चरणाला घुंगूर लावून आलेले ते शब्द माझ्या कानात निनादत आले आणि एखाद्या भ्रमिष्ठासारखा मी सौंदर्याच्या त्या चालत्या बोलत्या मुशीकडे पाहत उभा राहिलो. तिचे यौवन आणि रूप दोन्ही काही विलक्षण होते. काही एका दैवी संगतीने जुळून आली होती. हे तारुण्य एवढे सुंदर दिसावे आणि हे रूप एवढे तरुण असावे याचा मला विस्मय वाटत राहिला. खरोखर कुणी कुणाला अलंकृत केले होते याचा मनाशी निश्चय होईना. चांदण्यामध्ये सुगंधित वायूच्या लहरी अंगावर याव्या, स्फटिकासारख्या पाण्यात नक्षत्रांनी खचलेले आकाश दृष्टीला पडावे, कल्पद्रुमाला ऋतू प्राप्त व्हावा, तसे काहीतरी तिला पाहून वाटले. नृपनीतीप्रमाणे सुवक्र असलेल्या त्या भ्रुकुटी, कज्जलाने शोभिवंत दिसणारे सर्व रस परिपूर्ण नेत्र, गर्भोन्नत सरल नासिका, कनक चंपकाचा गौरवर्ण आणि पारिजात पुष्पकाची सुकुमारता. मोठ्या प्रयासाने मी स्वतःला सावरले आणि सावध केले. मान किंचित लववून हळू आवाजात म्हणालो, काय म्हणालात? तिला त्या प्रकाराची सवय असावी, कारण तिच्या मुद्रेवर कसलेही भाव उमटलेच नाही. ती पुन्हा म्हणाली, मी आले आहे. मन स्वस्थ करून आणि तिच्या मुखावरील दृष्टी काढून घेण्याचा प्रयत्न करीत मी म्हटले, चला महाराज वाट पाहतायत, या मार्गाने चलावे. रुपेरी वाळूतून बराच वेळ आम्ही हळूहळू आणि निस्तब्धपणे चालत होतो. जिथे वाळू संपली होती तिथे वृक्षांची दाट छाया पसरली होती. त्यांच्या फांद्या वाऱ्याने सळसळत होत्या आणि छाया हलत होत्या. काळा अंधार आणि पांढरे चांदणे ठिकठिकाणी भूमीवर मिसळून कालवले गेले होते. थंडी किंचित पडू लागली होती आणि नदीचे पात्र धुक्याचे पातळ वस्त्र घेऊन अदृश्य होत होते. तिकडे बोट दाखवून मी म्हटले, ते पाहिले? ती आश्चर्याने म्हणाली, काय? इकडे एक अवगुंठन दूर होत आहे आणि तिकडे एखाद्या लज्जावतीप्रमाणे नदी ते मुखावर ओढून घेऊ लागली आहे. ती मंद हसली. तुम्ही मोठे रसिक आहात. असे नाही कदाचित. पुन्हा थोडा वेळ शांतता पसरली. वातावरण मोठे गूढ वाटू लागले. मोहिनी मोठी धीट दिसली. मोठ्या धिटाईने माझ्याकडे टक लावून पाहत तिने विचारले, खरेच तुम्ही कोण हे मला समजलीच नाही. एवढी योग्यता माझी नाही, तरी पण मी सुस्कारा सोडून म्हटले, मी महाराजांचा विदूषक आहे. माझे खरे नाव सोमशर्मा, आताचे नाव वक्रतुंड.
म्हणजे ब्राह्मण? होय, मी द्विजा आहे. तर मग तुम्ही महाराजांचे विश्वासू मित्रच आहात. हसत हसत तिने पुन्हा एकदा माझ्याकडे टक लावून पाहिले. पण तुम्ही तर नावाचेच वक्रतुंड दिसता. तुमचे मुख काही वाकडे नाही, चांगले नीटनेटकेच आहे. नाही, पण ते प्रसंगोपात वाकडे करावे लागते, तोच माझा व्यवसाय आहे. आता नदीकाठ संपत आला होता. तीरावरच्या छाया पाठीमागेच राहिल्या होत्या. सैनिक चांदण्यातून फिरत होते. बारीक स्वरात जिकडे तिकडे कुजबूज चालली होती. ठिकठिकाणी तिष्ठत राहिलेले रक्षक भेटत होते आणि त्यांच्याशी काहीतरी प्रत्युत्तरे करीत आम्ही पुढे चाललो होतो. आमचे निवासस्थान समीप येत होते. सुवर्ण कलशाने शोभणारा महाराजांचा निवास चंद्रप्रकाशात झगमगत होता, जवळजवळ येत होता. मंद स्वरात काही बोलत आम्ही मार्ग चालत होतो. मी म्हटले, आमचे महाराज तुमची वाट पाहत केव्हाचे तिष्ठत असतील. जलपृष्ठावर एखादा हलकासा तरंग उठावा तसा लज्जेचा एक तरंग तिच्या मुखावर उमटला आणि नाहीसा झाला. तुमचे महाराज फार चतुर आहेत. एवढेच कसे, ते शूर आहेत, रूपवान आहेत आणि वैभव संपन्नही आहेत. असतीलही, पण तेवढ्यासाठी काही मी त्यांना निवडले नाही. या गोष्टीची महती मला नाही वाटत. का बरे? तिने हसून म्हटले, अहो ऐश्वर्य तर माझ्याही पित्याच्या घरी आहेच. माझ्या दाराशी गजांत लक्ष्मी नित्य झुलत असते. इथले महाराज जिथे स्वतः माझ्या पित्याचे रुणको आहेत, तिथे बाकीच्यांची काय कथा? पण निदान रूपाचे महत्व तुम्ही मान्य कराल. नुसते रूप काय करायचे? बर, शौर्य ते रणांगणात उपयोगी, इथे कशाला? म्हणजे या गुणांचे महत्व तुम्हाला वाटतच नाही का? मी कुतूहलाने विचारले. वाटते, पण फार थोडे. आपला प्रियकर तरुण सुंदर पुरुष असावा, ऐश्वर्यपूर्ण असावा असे कुणाला वाटणार नाही. पण त्याही पेक्षा तो खराखुरा चतुर पुरुष असावा, बुद्धिमान असावा असे वाटते. बुद्धी हीच पुरुषाची शोभा, तुम्हाला नाही वाटत? मी प्रयत्नपूर्वक हसून म्हणालो, वाटते तर. वाटणार नाही असे कसे? मान खाली घालून मोहिनी म्हणाली, त्यांच्यावर मी आजसाठी अनुरक्त आहे. खरोखर ते किती चतुर आहेत ने. मी आवंढा गिळला. होय, आहेत खरे. मी की नाही अगदी लहानपणापासून निश्चित केले होते. मोहिनी मंद स्वरात बोलत राहिली की माझा पती हा मला शोभण्यासारखा बुद्धिमान असला पाहिजे. अशाच पुरुषाशी मी विवाह करीन. मग तो फारसा बुद्धिमान नसेल, रूपवान नसेल तरी चालेल. फार काय, तो दरिद्री असला तरी चालेल, मला त्याची चिंता नाही. माझे पाय एकदम लटपटले, एकदम शक्तिपात झाल्यासारखे वाटू लागले. चांदणे अंगाला झोंबू लागले आणि अंगाचा कसा दाह होऊ लागला. काहीच सुचेना. हे पाय मोडल्यासारखा निश्चेष्ट होऊन मी जागीच उभा राहिलो. मोहिनी आश्चर्याने पाहत राहिली. म्हणाली, काय झाले हो? निष्फळपणाने हसून मी ओठावरून जीभ फिरवली. काही नाही, काटा टोचला. कुठे? कुठे? दुसरीकडे कुठे? पायालाच. भूमीवर पायच असतात, मस्तक नसते. असे म्हणून मी उगीच पाय वर उचलल्याप्रमाणे केले आणि त्याच्यावरची धूळ झटकून टाकली. हळूच तोंडाने फुंकर घातली. पाय परत भूमीवर टेकवला. चला चला, फार फार उशीर झाला. महाराज केव्हाचे वाट पाहत उभे असतील. न बोलता आम्ही पावले उचलली. मार्ग मागे पडू लागला आणि चांदणे अंगावरून ओसंडू लागले. मनात अनेक विचार येऊ लागले. तिला काय वाटले कोण जाणे, पण तिने पुन्हा आपले मौन सोडले. माझा निश्चय तुम्हाला हास्यास्पद तर नाही ना वाटला? का बरे वाटावा? तसे नव्हे. तुम्हाला वाटेल की या श्रेष्ठींच्या विलासी कन्या, त्यांचे शब्द म्हणजे एक लहर केवळ. बोलतील तशा वागतील काय? असे माझ्या स्वप्नातही आले नाही. तुम्हाला फक्त चांगली स्वप्ने पडतात तर, असे म्हणून ती हसली. सप्तसुरांनी नृत्याच्या लयीत बाहेर प्रकटावे तसे तिचे हसणे मला वाटत राहिले. ती सतत बोलत होती, हसत होती आणि स्वतःशीच केवळ दंग होती. हे मला दिसत होते. त्याचे कारण कधी कळत होते, कधी नव्हते.
कदाचित आनंदाच्या हर्षाच्या भरात तिला तिला आपले हृदय मुक्त करावे असे वाटत असेल. नाही, तिच्या मनावर चांदण्याचा परिणाम होत असेल. नाही, कदाचित प्रियकराच्या मिलनाची अधीरता ओसंडत असेल. जीविताची सफलता समीप आल्याची कृतार्थता वाटत असेल आणि आणि म्हणून कदाचित ती इतक्या मुक्त स्वराने बोलत असेल. काय खरे सांगते, हे महाराज मला लाभतील असे माझ्या ध्यानीमनही नव्हते. जेव्हा लक्ष्मीने विष्णूला वरले तेव्हा सरस्वती रुसली आणि दरिद्री ब्राह्मणाच्या आश्रयाला गेली असे सुभाषित आहे ना. मला तर वाटत होते की असाच एखादा दरिद्री पण पाणीदार डोळ्यांचा पुरुष केव्हा ना केव्हा माझ्या दारी येईल आणि तरीही दुर्वांकुराने शोभणारी मधुकमाला मी त्याच्या गळ्यात आवडीने घालेन, त्याच्या दारिद्र्याची चिंता न करता घालेन. पण पण माझे भाग्य, तसे काही कारण उरले नाही. हे बोलणे ऐकताना माझे हृदय दुभंगून जात होते आणि विचारशक्तीच्या चिंधड्या उडत होत्या. मी उरात फुटत होतो. ओहोटीसारखे माझे सामर्थ्य कमी कमी होत होते आणि तरीही सागरासारखी निश्चलता मुखावर ठेवून मला चालावे लागत होते. शेवटी सोसवेना तेव्हा कपाळ हातांनी दाबून धरत मी विव्हलपणे म्हणालो, पुरे पुरे आता आहे. मी तिच्याकडे पाहिले नाही, पण माझ्या अनुचित बोलण्याने तिला दुःख झाले असावे आणि आश्चर्यही वाटले असावे. मला केवळ तिचे शब्द ऐकू आले. का बरे, काय झाले? मी समोर पाहिले. महाराजांचा निवास आता काही हाताच्या अंतरावर उरला होता. खड्ग घेऊन रक्षक उभे होते, सावधान दृष्टीने फिरत होते. महाराजांच्या महालातून उजळलेले दीप दिसू लागले होते आणि अंतर्गृहातून निघालेले दूत आमच्याच दिशेने येत होते. आता माझे काम संपले होते. मोहिनीने पुन्हा चकित होऊन विचारले, का हो, असे झाले तरी काय तुम्हाला? वाटले की जीवाचा आकांत करून तिला सगळे सांगावे. त्या आवेगात दुःखाने बधीर झालेल्या माझ्या शरीराचा मोहरा मी तिच्याकडे वळवलाही. म्हणालो, मोहिनी, पण मी एवढाच शब्द उच्चारू शकलो. तेवढ्यात महाराजांनी पाठवलेले विशेष दूत जवळ आले आणि तिला वंदन करून म्हणाले, देवी चलावे, महाराज वाट पाहत आहेत. आणि मोहिनी गेली. अभिसाराला आलेली ती चतुर तरुणी मोठ्या उत्कंठेने अंतर्गृहात गेली. माझ्या दृष्टी समोर गेली आणि एखाद्या तपस्व्यासारखी शुष्क मुद्रा धारण करून मी तिथेच उभा राहिले. वज्रासारख्या अंगावर पडणारे ते चांदणे मोठ्या धैर्याने सहन करीत एकटाच उभा राहिलो. अर्धघटिका लोटली आणि एक दूत मग गडबडीने बाहेर आला. मला त्याने हाक मारली, वक्रतुंड महाराज. मी भानावर येऊन हसण्याचा प्रयत्न केला. जड स्वरात म्हणालो, काय रे बाबा, महाराजांनी तुमचे स्मरण केले आहे. हा काय निघालोच, असे म्हणून मंद पावले टाकीत मी अंतर्गृहात आलो. महाराज शय्येवर बसले होते. नाना प्रकारच्या सुगंधी द्रव्यांनी वातावरण भरून गेले होते. रत्नखचित दीप जळत होते, धूप जळत होते आणि दासीगण नाना प्रकारांनी उपचार करीत होता. घटिकेपूर्वी चांदण्यात भेटलेली मोहिनी ती आता महाराजांच्या निकट होती. माझ्यापासून कैक योजने दूर गेलेली ती लावण्यवती आता महाराजांच्या शय्येवर लज्जित मुद्रेने बसली होती आणि महाराजांचा आवरणांनी नटलेला अलंकृत बाहू तिच्या स्कंधावर होता. मी आत शिरल्यावर महाराज हसत मुखाने म्हणाले, मित्रा वक्रतुंडा, तू होतास तरी कुठे इतका वेळ? आम्ही तुझी सारखी वाट पाहत होतो. मोठ्या प्रयासाने मी तोंड वाकडे केले. कष्टाने एक एक शब्द काढीत म्हणालो, काय सांगू महाराज, मोठा अनर्थ टळला. एक प्रचंड संकट वाटते माझ्यावर गुदरले होते. महाराज आश्चर्याने म्हणाले, असे कसले संकट? मोहिनी माझ्याकडे आश्चर्याने पाहत राहिली. सगळा दासीवृंद विस्मयाने बघू लागला आणि महाराजही कुतूहल प्रेरित होऊन थांबले. नीलकंठाचे धैर्य अंगी आणून हळूहळू शांत होत मी म्हटले, मोठीच गंमत झाली. आत्ता चांदण्यात उभा असताना भूमीवर पडलेली माझी छायाच काय की नाहीशी झाली. मी घाबरून पाहिलो, तो एका चोराने माझे लक्ष नाही असे पाहून ती पळवली होती. तो पलायन करण्याच्या बेतात होता, पण मी त्याला गाठलेच. मग त्याच्याशी मल्लयुद्ध करून माझी छाया मी सोडवून आणली. का आहे का नाही पराक्रम? हे ऐकल्यावर महाराज मोठमोठ्यांदा हसले. इतके हसले की त्यांच्या समीप ठेवलेला एक रत्नजळीत दीप एकदम थरथरला.
ती भुवन सुंदरी मान खाली घालून मर्यादेने हसली. सगळ्या दासी खो खो हसत राहिल्या आणि ते वातावरण हास्याच्या खळखळाटाने इतके गोंधून गेले की डोळ्यांच्या कोपऱ्यात साचलेले पाणी मी केव्हा पुसून टाकले हे कोणाला कळलेही नाही. हा तर मित्र हो, अशा प्रकारे दमा मिरासदारांची कोणे एकेकाळी ही कथा मी आता आपल्या समोर सादर केली. आपल्यापैकी सगळ्यांना ती कशी वाटली मला नक्की सांगा. प्लीज कमेंट करा या कमेंट बॉक्समध्ये. मला ही कथा सादर करताना खूप मजा आली. या कथेची भाषा आणि या कथेतलं वातावरण, या कथेतला विचार हे सगळं इतकं सुंदर आहे की वाचताना सुद्धा फार मजा येत होती. खूप खूप छान वेळ गेला ही कथा आपल्यासमोर सादर करताना. पुन्हा एकदा संतोष सर, थँक्यू सो मच, कारण ही संधी तुम्ही मला दिली. lokasutta.com, ABP माझा आणि नाटक 12 मास या सगळ्यांचे खूप खूप आभार. मित्रांनो, तुमच्यापैकी अनेकांना प्रश्न पडला असेल की आपण या 12 मासच्या पेजवरून लाईव्ह का गेलो आहोत. तर त्याचं कारण इतकंच आहे की 12 मास हे नाटक सदानंद देशमुखांच्या साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कादंबरीवरती आधारित आहे. हे प्रायोगिक नाटक आहे. याचे प्रयोग चालू आहेत. आत्ता कोरोनाच्या काळात आपण सगळेजण असल्यामुळे हे सगळे प्रयोग बंद ठेवण्यात आलेले आहेत. पण अतिशय सुंदर विषयावरचं हे नाटक आहे. या निमित्ताने त्या नाटकाची तुम्हाला माहिती व्हावी हा सुद्धा एक प्रयत्न होता. माझी खात्री आहे की जेव्हा हा लॉकडाऊन संपेल आणि प्रयोग चालू होतील तेव्हा तुम्ही सगळेजण हे दर्जेदार नाटक बघायला नक्की जाल. थँक्यू. खूप कमेंट्स येत आहेत आणि फार मस्त वाटतंय. सगळे आवडल्याचं सांगतायत. मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि आता मी तुमची रजा घेणार आहे. आता या कार्यक्रमामध्ये 21-42 आजच्या सत्रामध्ये आता फक्त 5 मिनिटांचा मध्यंतर होणार आहे आणि यानंतर आमच्याच रुईया कॉलेजचा एक मुलगा तुम्हाला भेटायला येणार आहे. ओंकार नाईक, तरुण होतकरू आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं पारितोषिक पटकावलेला असा हा मुलगा आहे आणि तो त्याचं सादरीकरण करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका आणि याच पेजवर थांबा, कारण 5 मिनिटात पुढची कथा, पुढचं अभिवाचन चालू होणार आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना थँक्यू म्हणते आणि तुमची रजा घेते. बाय बाय.